आज आपण पाहतोय की डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये आपण आता नंबर 1 झालो आहोत. दुनियेत सगळ्यात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन आपण करतो आणि त्यामुळेच एक व्हल्नरेबिलिटी देखील वाढलेली आहे. आज आपल्या वेगवेगळ्या जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून जसं एकीकडे आपण डिजिटल ट्रान्झॅक्शनमुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना एका फॉर्मल इकॉनॉमीच्या अंतर्गत आणलंय, त्याचवेळी जे लोक सायबर अपराधी आहेत त्यांच्याकरता ही एक संधी यातनं उभी झालेली आहे की ज्याच्यामध्ये एकतर आपले गेटवे ब्रीच करण्याचा प्रयत्न करतात, ते फारसे करता येत नाही, पण तरी देखील मग पिन मिळवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. मागच्या काळामध्ये जामताराचं उदाहरण आहे, त्याची मोठी सिरीज किंवा सिरियली आपल्याला OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळते की कशा प्रकारे काही अशिक्षित मुलांनी देखील अगदी थोडे थोडे पैसे काढत किती पैसे त्या ठिकाणी जमा केले. तर अशा प्रकारे हे जे काही क्रिमिनल माइंड्स आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात सायबरमध्ये काम करत आहेत आणि म्हणून आज आपल्याला या कॅपेबिलिटीज तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण सगळे जाणतो की भविष्य हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही सायबर क्राईमचं आहे आणि सायबर क्राईमचीच डील करणारा फोर्स हा आपल्याला अत्यंत महत्वाचा फोर्स लागणार आहे. कारण या फोर्समध्ये जो चोर आहे तोही डिजिटली सॅव्ही असणार आहे आणि जो पोलीस आहे त्यालाही टेक्नॉलॉजिकली सॅव्ही राहावं लागणार आहे. या दोघांचंही एक मला असं वाटतं की एक नवीन अशा प्रकारचं युद्ध हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने बेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने इक्विप्ड असलेल्या लॅब्स या अत्यंत महत्वाच्या आहेत.